नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालक भजे. तुम्ही कांदा भजी पाहिले असेल, बटाटे भजी पाहिले असेल, पण आम्ही आज तुमच्यासाठी पालक भजी कशी बनवायचे ते आज सांगणार आहे. तर मी हे इथे पालक घेतले आहे. पालकला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्याला मी कट करून घेणार आहे. याला पालकला आपण चांगलं बारीक कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. आता इकडे मी पालकला कट करून घेणार आहे. आता पालक कट करून झाला आहे. एका प्लेटमध्ये मी तो काढून घेत आहे. आता हा सर्व पालक कट करून झाला आहे. एक प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे. आता इकडे मी पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी इकडे लाल मसाला, मीठ घेतला आहे, हळद घेतली आहे आणि इकडे डाळीचं पीठ घेतलं आहे. आपण आता या पातेल्यामध्ये सर्वप्रथम पातेल्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया. मी हा चिरलेला पालक पातेल्यात टाकून घेत आहे. त्यानंतर आता त्याच्यात डाळीचं पीठ टाकून घेणार आहे. तर मी 4-5-6 चमचे हे डाळीचं पीठ टाकून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. 1 चमचा मीठ टाकलं आहे. 1 चमचा लाल मसाला टाकणार आहे. आणि इकडे अर्धा चमचा मी हळद घेतली आहे, ती टाकून घेणार आहे. आता हे सर्व आणि इकडे ओवा घेतला आहे अर्धा चमचा. त्याला चांगला क्रश करून घ्यायचा आहे हाताने. आता हा क्रश झाला आहे आणि आता आपण ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी पाणी घेतलं आहे आणि थोडं पाणी टाकून मी त्याला मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. चांगलं थोडं घट्ट सर्व राहू द्यायचं आहे पीठ. मी अजून थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि याला मिक्स करणार आहे. आता हे चांगलं झालं आहे. आता मी याच्यावर प्लेट ठेवून थोडं 5 मिनिटं मी याला मुरू देणार आहे. इकडे मी गॅस पेटवला आहे, कढई ठेवली आहे. आता कढईत तेल टाकून घेणार आहे. आता इकडे तेल तापत ठेवायचं आहे. आता इकडे भाज्यांचं पीठ उरलेलं आहे. आता याला मी ह्याच्यात गरम तेल टाकून घ्यायचं आहे. कढईत मीठ तापत ठेवलं तर त्याच्यावर तेल घेतलं आहे आणि या पिठामध्ये मी गरम तेल टाकलं आहे जेणेकरून त्याचे कुरकुरीत येतील. आता मी थोडे टाकून घेणार आहे गरम तेलामध्ये. सर्व जेणेकरून छोटे गोळे करून मी याच्यात तेला गरम तेलात टाकत आहे. त्याला चांगलं मस्त गोल्डन ब्राऊन कलर भाजून घ्यायचा आहे.
मस्त क्रिस्पी लागता, खायला पण खूप छान लागतं आणि पौष्टिक पालक हा तुम्हाला माहिती मुलांच्या पोटात कशा ना कशा पद्धतीने गेलंच पाहिजे. आता हे मी चांगले मस्त ब्राऊन कलरचे भाजत आले आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे सर्व काढून घेतले आहे मी एका प्लेटमध्ये आणि खाण्यासाठी गरमागरम पालक भजे तयार आहे.